हॅलो ॲस्पिरंट्स, MCR CET 2026च्या डेट्स अनाऊन्स झालेल्या आहेत आणि परीक्षा फार जवळ आलेली आहे. विद्यार्थ्यांकडे वेळही फार कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये चांगला अभ्यास कमीत कमी वेळेत कसा होतो तर यासाठी 3 स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्या स्टेपमध्ये विद्यार्थ्यांना तुम्हाला काय करायचं आहे, थिअरी वाचायची. थिअरी वाचून तुमचे कन्सेप्ट सगळे क्लिअर करायचे आहेत. तुमचे कन्सेप्ट जर क्लिअर असतील तरच तुम्हाला अप्लाइड प्रश्नांची उत्तरं देता येतील. बरेच जण थिअरी वाचतात परंतु रिव्हिजन करत नाहीत. दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला रिव्हिजन करणं फार गरजेचं आहे. रिव्हिजन जर तुम्ही वेळोवेळी केलं, 7 दिवसाला, 15 दिवसाला आणि महिनाभराला जर रिव्हिजन केलं तर जे कन्सेप्ट तुम्ही वाचलेत ते फिक्स तुमच्या डोक्यामध्ये राहतील आणि कुठलंही कन्फ्युजन होणार नाही. तिसरी आणि अगदी महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे MCQची प्रॅक्टिस. मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला डिस्क्रिप्टिव्हची सवय असते परंतु MCR CET मध्ये डिस्क्रिप्टिव्ह आन्सर तुम्हाला लिहायचे नाही आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त थिअरी वाचून पण काही फायदा नाही आहे. तुम्हाला MCQ सोडवण्याची प्रॅक्टिस पाहिजे. तर मित्रांनो, पहिल्या स्टेपमध्ये थिअरी वाचून कन्सेप्ट क्लॅरिटी, दुसऱ्या स्टेपमध्ये रिव्हिजन आणि तिसऱ्या स्टेपमध्ये जर MCQची प्रॅक्टिस तुम्ही केलीत तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल, यात कुठलीही शंका नाही. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर A for Agricosला फॉलो करावं लागेल. थँक्यू.